मागच्या काही दिवसांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एका गोष्टीनं दंगल घडवली आहे. ती गोष्ट म्हणजे ऑनलाईन रमी. खरं तर ऑनलाईन जुगाराचा किंवा ऑनलाईन गेमिंगचा हा प्रकार. पण ह्या ऑनलाईन गेमिंगमुळं केवळ राजकीय क्षेत्रातच नाही, तर अगदी गावखेड्यात, शहरात सगळ्याच स्तरावर हे ऑनलाईन गेमिंग आणि ऑनलाईन जुगार हे पोहोचलेलं आहे. पण हे ऑनलाईन जुगार नक्की प्रकार काय असतो? आणि ह्यामध्ये एकदा माणूस गुंतल्यानंतर त्याचं सर्वस्व गमावून बसतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपण कुठेतरी चुकतोय. मग याच सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा अडकला असाल किंवा चुकून त्यामध्ये तुम्ही गेला असाल तर त्यातून बाहेर पडण्याची संधीसुद्धा उपलब्ध आहे. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत सायबर तज्ज्ञ महावीर मुथा सर आणि आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर मला सांगा नक्की ऑनलाईन जुगार किंवा ऑनलाईन गेमिंग हे प्रकार काय आहेत? ऑनलाईन जुगार किंवा ऑनलाईन गेमिंग हा एक प्रकारचा गेमच आहे, ज्याच्यामध्ये काही वेळा इंडिव्हिज्युअल प्लेयर म्हणजे वैयक्तिक माणूस खेळू शकतो किंवा काही लोक एकत्र येऊन खेळू शकतात. सो अशा प्रकारचे हे मोबाईल ॲप बेस्ड किंवा वेब ॲप बेस्ड गेमिंग आहेत. त्याला ऑनलाईन गेमिंग आपण असं म्हणतो. सो ज्याच्यामध्ये काही माणसं म्हणजे काही ग्रुप म्हणजे 2, 4, 6, 8 लोक असे एकत्र येऊन आता जसं ऑनलाईन क्रिकेट गेम आहे, ऑनलाईन पत्त्याचा गेम आहे. सो याच्यामध्ये एकत्र येऊन पत्ते खेळले जातात किंवा एकत्र येऊन क्रिकेटवर बेटिंग केली जाते. अशा गेमला आपण ऑनलाईन गेमिंग असं म्हणतो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पैसे मिळतात आणि पैसे जातात सुद्धा. तर ते कसं होतं? सो जसं तुम्ही आपण काही याच्यात पाहिलं असेल की जसं आपण एखादा ॲप डाउनलोड केला किंवा गेमिंग ॲप्लिकेशन डाउनलोड केलं किंवा चुकून इन्स्टॉल झालं, ज्यावेळेस तुम्ही ॲड पाहत असता आणि बऱ्याच वेळा तिथं क्लिक केलं जातं चुकून आणि त्यावेळेस तो गेम डाउनलोड होतो. सो तुम्हाला जर खेळायचा असेल तर त्याच्यात काही रक्कम अमाऊंट टाकावी लागते. तर ती टाकण्यासाठी तुम्हाला तुमचे पेमेंट ॲप्स किंवा बँकिंग ॲप्स किंवा UPI त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो, जेणेकरून तुमचे व्यवहार सुरळीत होतात. सो ह्या प्रकारे तुम्हाला त्याच्यातनं पैसे मिळूही शकतात आणि बहुतांश वेळात जाऊही शकतात. मग ही रिस्क फॅक्टर कशी असते सर? की कारण खरं तर खूप लोभ आणि खूप लालूच या गेमिंगकडून दाखवलं जातं आणि त्या थ्रू लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तर काय असतं नेमकं? सो याच्यात खूप एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की लोक जिंकतात किंवा लोक जिंकवावे लागतात. कारण जर लोक जिंकलेच नाही तर पुढची ऑडियन्स, पुढची जनता त्या ॲपकडं, गेमिंग मोबाईल ॲपकडं येणारच नाही. सो याच्यामध्ये काय होतं, आपल्याला एक गोष्ट समजावी लागते की कोणतीही गेम असो, कोणताही हे असो, जिंकतो एकच. खेळणारे भरपूर असतात पण जिंकतो एकच. तर इतर आता एक छोटा गेम असेल, जसं कोणताही मैदानी खेळ, तर तिथं एक छोटी टीम असते आणि त्यातले एक टीम किंवा एक वैयक्तिक माणूस जिंकतो. पण इथं ऑनलाईनमध्ये हा लिमिट नाही आहे. ऑनलाईनमध्ये खेळणारे लाखो करोडो असतात आणि जिंकणारा एक असतो. सो त्या जिंकणाऱ्या एक व्यक्तीमागे लाखो करोडो लोक पैसे लावतात आणि ते लाखो करोडो हरतात. त्यावेळेस एक जण जिंकतो. जिंकणं म्हणजे असं नाही की तुम्हाला कंपनी फ्री फंडमध्ये किंवा फुकटात पैसे देते. सो त्या हजारो लाखो करोडो लोकांकडनं आलेल्या याच्यातनं थोडासा भाग हा जिंकणाऱ्या व्यक्तीला मिळतो. सो जिंकणं आणि हरणं हे दोन्ही या गेमचा भाग आहे. पण लाखो करोडो लोक हरतात तेव्हा एक जण जिंकतो हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. सो ज्यावेळेस लाखो करोडो लोकांचे 10-10, 20-20, 50, 100 रुपये असे करोडोमध्ये अमाऊंट जमा होते, त्यातला एक 2-5% भाग ह्या जिंकणाऱ्या व्यक्तीला ही कंपनी ॲज मे बी प्राईज मनी म्हणून देते. सो ही प्राईज मनी ही लाखो करोडो लोकांचा हरलेला पैसा आहे. आणि हा प्रॉब्लेम काय आहे हे समजून घेणं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे पैसे आपले मेहनतीचे पैसे असतात. हे बेसिकली जिंकणाऱ्याला फ्री फंडमध्ये जातात. जिंकणारा त्याचा वेळ देतो, पण तो जिंकतो म्हणजे रोजच जिंकत नाही, कधीतरी जिंकतो. पण हे लाखो करोडो लोक मेहनतीचे पैसे लावून हे त्या एक व्यक्तीला फ्रीमध्ये देतात. आता हा गेमिंगचा पार्ट समजला पाहिजे की गेमिंग होतं कधी, करतात कोण आणि तिथं पार्टिसिपेट कोण करतं. ह्याच्यात असं एज ग्रुप जास्त मॅटर नाही करत. पण आता बऱ्याच वेळा असं होतं की काही लहान मुलंसुद्धा किंवा वयस्कर माणसंसुद्धा गेम खेळताना दिसतात. मे बी ह्याच्या मागे 2-3 गोष्टी असतात. एक तर वेळ आहे लोकांकडे बऱ्यापैकी. मे बी दुसरं कारण असू शकतं की काही लोकांकडे पैसा आहे पडलेला किंवा काही लोक दुसऱ्याच्या म्हणजे माझ्या आईवडिलांच्या
किंवा दुसऱ्या भाऊ बहिणीच्या कोणाच्या तरी अकाउंटवर पैसा पडलेला आहे आणि ते अकाउंट मी कनेक्ट केलेलं आहे, तर त्या पैशावर मी गेम खेळतो. सो असे बरेचसे उदाहरणं आहेत, म्हणजे ओळखीच्यामध्ये सुद्धा असे एक्झाम्पल झालेले की जे वेल एस्टॅब्लिश बिझनेसमॅन पर्सन होतं, त्याचा मुलगा जो 12-13 वर्षाचा आहे तो गेम खेळत होता आणि आलेले मेसेजेस, समजा गेम खेळता खेळता डिडक्ट झालेली मनी आहे, तो मेसेजेस डिलीट करून टाकायचा. आता हे त्याच्या वडिलांना कळायला ऑलमोस्ट 60 महिने किंवा वर्षभर गेलं. ज्यावेळेस फायनान्शियल ऑडिट आलं, ज्यावेळेस टॅक्स भरायची वेळ आली आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्या CAने किंवा त्यांनी क्रॉस चेक केल्यानंतर कळलं की अरे अकाउंटमधनं तर जवळपास 13-14 लाख रुपये कमी आहे. तर हे गेले कुठं? मग त्यांनी ती पूर्ण रिपोर्ट ऑडिट केली. मग त्याच्यानंतर कळलं की 1,500, 1,500, 200 करून असे एवढे पैसे, एवढी रक्कम ह्याच्यातनं कमी आहे अकाउंटमधनं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते चेक केलं. त्यांना तर वाटत होतं की मी कधी गेम खेळलो नाही, मी कधी मोबाईल ॲप डाउनलोड केला नाही, तर पैसे जातात कसे? मग सगळं त्याचा रिव्हर्स इंजिनिअरिंग करता करता त्यांना लक्षात आलं की, किंवा त्यांच्या मुलाने कबुली दिली की पप्पा मी खेळत होतो आणि माझ्याकडनं ते पैसे गेलेत. पण आता हे एक एक्झाम्पल. आणि रिसेंटली परभणीमध्ये काल परवाच एक इन्सिडेंट घडला, ज्याच्यात मे बी 80-90 लाख रुपये काहीतरी गेले. तर आणि हे काय, त्याच्या आईवडिलांनी खूप मेहनतीने त्यांच्या शिक्षणाकरिता, लग्नाकरिता जमवलेले पैसे, त्यांच्या आयुष्यभराची पुंजी, आणि ही गेम खेळता खेळता गेली. आणि त्या नैराश्यातनं किंवा त्या ह्याच्यातनं कसं वाचावं म्हणून त्या व्यक्तीने सुद्धा आत्महत्या केली. सो विषय हा कुठून कुठेही जाऊ शकतो. तुमच्या आयुष्यभराची किंवा तुमच्या आईवडिलांच्या आयुष्यभराची कमाई तुम्ही याच्यात गमवू शकता आणि ते रिकवर न करण्याच्या ह्याच्यात असे काही पावलं उचलतात लोक. सो हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आत्ताच बोललात की बहुतांशी टीनेजर्सना ह्या सगळ्या गोष्टींची क्रेज असते, कारण त्यांना माहितीच नसतं की आपण काय होणार आहे, किंवा फक्त माझा मित्र सांगतोय किंवा माझी मैत्रीण यामध्ये इन्व्हॉल्व आहे, हे गेम खेळतात म्हणून ते लोक खेळत असतात. मग अशा म्हणजे पालकांना सजेस्ट काय कराल की तुमचे बँकिंग अकाउंट तुम्ही, कारण प्रत्येक मुलाच्या हाती हा मोबाईल असतोच, मग त्यावेळेला पालकांनी कसं सजग राहिलं पाहिजे त्यांच्या बँकिंग खात्याच्या बाबतीत? आता याच्यात एक खूपच साधा सोपा किंवा सरळ उपाय आहे. मुलं तर आता बिना मोबाईल तर जेवतसुद्धा नाही. तर जर आता मोबाईल द्यायचाच असेल तर किमान त्या मोबाईलमध्ये कोणतंही बँक अकाउंट लॉग इन नसलं पाहिजे. ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे की एखादा मोबाईल म्हणजे मोबाईल तर द्यायला नाही पाहिजे, पण जर द्यायची वेळच आली तर गेम खेळू द्या. गेम खेळण्याबद्दल पण प्रॉब्लेम नाही आहे, पण मग त्या मोबाईलमध्ये कोणतंही बँकिंग ॲप्लिकेशन असता कामा नये. आणि असेल तरी ऑथेंटिकेशनच्या पिन किंवा त्या गेमशी कनेक्टेड नसावं कोणतंही बँकिंग ॲप. ही इम्पॉर्टंट गोष्ट जर लक्षात त्यांनी ठेवली तर हे असे स्कॅम थांबू शकतात. आणखी एक मला विचारायचं होतं, ते म्हणजे खरं तर एकदा क्लिक केल्यानंतर आज मी गेम खेळली आहे, पण ती इन्व्हॉल्वमेंट माझी उद्या असणार, परवा असणार, आणि हळूहळू मग त्यामध्ये माणूस वाहत जातं. तर ते थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे आणि ते कसं थांबवता येईल, आणि त्यांची कंपन्यांची स्ट्रॅटेजी याच्या मागची काय असते? आता ह्याच्यात पण म्हणजे बरेचसे आपण उपाय करू शकतो. ह्याच्यात एक आहे की पालकांनी पॅरेंट कंट्रोल ॲप बेसिकली येतो आजकाल. प्रत्येक मोबाईलमध्ये पॅरेंट कंट्रोल हा एक फीचर आहे. तर तुम्ही एक लिमिट लावू शकता आणि लिमिटनंतर आपोआप मोबाईल तुम्हाला ते वापरण्यासाठी बंदी घालेल. भले ते कोणतंही मनोरंजनाचं चॅनल असो किंवा गेमिंग ॲप असो किंवा अजून काही असो. सो पॅरेंट कंट्रोल जर आपण लावले तर थांबू शकतो. आता याच्यात 2 असतात की एक तर तुम्ही इंडिव्हिज्युअली खेळता, कारण एक ते आपण क्रेज म्हणतो, किंवा दुसरं असतं की कोणीतरी माझा ओळखीचा मित्र खेळतोय आणि मी त्याच्याबरोबर खेळतो. सो दोन्ही असतं. मग त्या मित्रा किंवा मैत्रिणीला सुद्धा आपण सांगू शकतो की आपण दोघं एकमेकांना लिमिटमध्ये गेम कोणताही असो, मग तो मनोरंजनासाठी असो किंवा बाकीचे पैसे जिंकण्यासाठी असो, तो हे लिमिटमध्ये खेळले पाहिजे. खेळले तर नाहीच पाहिजे, याला स्पष्ट नकारच आहे, विरोधच आहे. पण जर कोणी खेळत असेल तर प्रत्येक गोष्टीला लिमिट हवा. किंवा पॅरेंट कंट्रोल हा खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तो जरी पालकांनी लावला तरी असे स्कॅम किंवा असे प्रकार कमी होऊ शकतात. मुळात यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते ती पैसा भरपूर मिळायला पाहिजे म्हणून. मग काही असं होतं का काही केसेसमध्ये की पैसा सुरुवातीला खूप मिळतो, जोपर्यंत तो पर्टिक्युलर पर्सन त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होत नाही तोपर्यंत, एकदा का कॅप्चर झाला की मग तुमचे पैसे जायला लागतात वगैरे, असं काही यामध्ये असतं का?
हो, आता जर तुम्ही थोडंसं टेक्निकल पार्टमध्ये जाऊ याच्या, जो कसं असतं बऱ्याचशा कंपनीज सगळ्याच करत नाही, पण बऱ्याचशा कंपनीज युजर बिहेवियर ॲनालिसिस करतात, की ही व्यक्ती कोणत्या प्रकारे काय आणि कसं खेळते किंवा कसं ऑपरेट करते. आणि बरेचसे मोबाईल ॲप्स आजकाल तुमचा डेटा रीड करतात. जसं SMS रीड होणं किंवा ट्रान्झॅक्शनचे मेसेजेस रीड होणं. ह्याच्यामधनं बँकेला कळतं, बँकेमधनं जे काही व्यवहार होतात ते मोबाईल ॲपला कळतं, की अच्छा यांच्याकडं किती अमाऊंट शिल्लक आहे. किंवा याच्यातनं यांना कळतं की यांच्याकडे डेली ट्रान्झॅक्शन कसे आणि किती होतात. अ, ह्या गोष्टी थोड्याशा जर अवॉइड करता आल्या, की सगळ्या परमिशन्स आपण, हे टेक्निकल गोष्ट आली, सगळ्या पालकांना हे शक्य नाही, पण जर त्यांनी थोडंसं सर्च मारला आणि थोडंसं अभ्यास घेतला याच्यातला, तर बऱ्याचशा परमिशन आपण काही ॲप्सला रिस्ट्रिक्ट करू शकतो. ह्या जर केल्या तर, आणि जसं मी आधी पण बोललो, की याच्यात कसं होतं, की काही सुरुवातीला काही कंपनीज तुम्हाला लालच देण्यासाठी एक चांगली रक्कम, चांगली अमाऊंट तुमच्या अकाउंटला टाकते आणि जशी जशी तुम्हाला त्याची सवय, आवड किंवा आपण त्याला म्हणू तलब लागते, तसं तसं तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसले जाता. सो हे थोडंसं लालच कमी केली पाहिजे किंवा कमी असली पाहिजे. कष्ट करून पैसा कमवला पाहिजे, ना की गेम खेळून. म्हणजे ह्याच्यातनं बाहेर पडायची हीच गुरु किल्ली आहे, की यातून तुम्ही बाहेर जावं किंवा ते खेळूच नाही. पण ते काही टेक्निकली ती गोष्ट करता येते का? हां, सो जसं आत्ता सांगितलं, बघा कसं असतं, जर चोरी करणाराच जर कुलूप लावत असेल, तर ते थोडंसं चॅलेंजिंग आहे. जो गेम खेळणार आहे, तो टेक्निकल परमिशन्स वगैरे देणं, स्वतःहून देणं शक्य नाही आहे. पण जर माझे पॅरेंट्स किंवा माझा सीनियर कोणीतरी असेल, जो माझा गार्डियन असेल, पॅरेंट असेल, त्यांनी जर माझ्या याच्यावर रिस्ट्रिक्शन लावलं, मला जर त्याच वेळेस अडवलं, तर मी थांबू शकतो. पण जर मलाच तुम्ही म्हटलं, की अच्छा, आणि मला समोर दिसतंय, की आत्ता मी ₹10 जिंकलोय, पुढच्या ह्याच्यात मी 12 जिंकू शकतो, तर मी 100% लॉक लावणार नाही किंवा मी 100% परमिशन डिनाय करेल. कारण मला लालच आहे, मी पुढचे 10चे 15-20 कसे करू. सो शक्यतो मुलांच्या हाती हे परमिशन्स न देण्यापेक्षा पालकांनी ह्या परमिशन्स सेट कराव्या आणि मुलाला याच्यापासून थांबवावं, म्हणजे बेसिकली त्याचा यूज करण्यापासून थांबवावं. हे झालं मुलांच्या बाबतीत. मोठी लोकंसुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर जे लोक आता फसलेत, जे अडकलेत किंवा त्यातून बाहेर पडायची इच्छा होत नाही आहे, आज खेळूया, उद्या खेळूया, आज पैसे मिळतील, उद्या मिळतील, असं जे आहे ना, त्यांना काय सांगाल, की हे कसं त्यातून बाहेर पडायचं? म्हणजे आम्ही एक म्हणजे एक शॉर्ट सर्वे पाहिला होता काही दिवसाआधी, तो अवेलेबल आहे ऑनलाईन. म्हणजे भारतामध्ये गेमिंग ॲप्सचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे जर जगात आता ऑफकोर्स त्याच्यात आपल्या पॉप्युलेशनचा पण एक पार्ट आहे, कारण इंडियाची पॉप्युलेशनच तेवढी जास्त आहे, की जगात कोणतंही काही झालं तर नंबर 1ला इंडिया येतो त्या ह्याच्यात. तर तिथं काय आहे, की खूप सारे लोकं हे ऑनलाईन गेम्स खेळतात. कारण असं आहे, की बराच वेळ आहे लोकांकडे. वेळ का आहे, तर काम नाही आहे किंवा काम कमी आहे किंवा पैसे शॉर्टकटमध्ये किंवा कमी वेळात कमी कष्टात कमवायची सवय आहे, कष्ट कमी करण्याची. ज्या माणसाकडे दिवसभर काम आहे, जो कष्ट करतो, तो अशा भानगडीत पडत नाही किंवा तो अशा गोष्टीत गुंतला जात नाही. तर शक्यतो ह्या स्वस्तात किंवा कमी कष्टात किंवा कमी एफर्ट्समध्ये पैसे कमवण्यापेक्षा सरळ साध्या मार्गाने कष्ट करून पैसे कमवणं हा सगळ्यात एक इम्पॉर्टंट फॅक्ट. आणि दुसरा म्हणजे बेसिकली काहीतरी ह्या गोष्टींच्या नादी लागून स्वतःला आणि स्वतःच्या फॅमिलीला प्रॉब्लेम होईल, ही जाणीव डोक्यात ठेवणं, ही जाणीव मनात असणं, हे सुद्धा तुम्हाला थांबवू शकतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण कुठलंही ॲप डाउनलोड करून घ्या किंवा आता समजा मी काहीतरी शॉपिंग करते ॲपवरती, तर तिथे सुद्धा ह्या जुगाराच्या पॉपअप्स येतात आणि चुकून जरी क्लिक झालं तुमच्याकडून, तर ते ऑटोमॅटिक डाउनलोडही होतं. मग तिथं कसं थांबायचं किंवा तसे ॲप जर चुकून झाले आणि ते डिरेक्टली कनेक्ट झाले आणि आपल्याला उशिरा समजलं, तर मग कसं करायचं? बघा आता याच्यात कसं आहे, जर मोबाईल ॲप डाउनलोड झालं तर प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही त्याचा यूज करताय तर प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही त्याला सेटिंगमध्ये परमिशन देताय तर प्रॉब्लेम आहे, कारण तो ॲप तुमचा डेटा रीड करतोय. सो शक्यतो डाउनलोड करावंच नाही. जर चुकून झालं तर परमिशन देऊ नये, ओपन करू नये आणि त्याला परमिशन म्हणजे बऱ्याच असं जसं SMS रीड करणं, नोटिफिकेशन रीड करणं, फायनान्शियल डेटा रीड करणं, युजर बिहेवियर रीड, अशा खूप साऱ्या परमिशन्स असतात. त्या परमिशन्स तुम्ही बंद करून ठेवाव्या सुरुवातीपासूनच. आणि बऱ्याच वेळा हे ॲप ओपन करताना तुम्हाला परमिशन मागतात, तर तिथं तुम्ही डिनाय करू शकता.
हे डिनायल जर तुम्ही ऑन द स्पॉट केलं आणि लक्षात आल्यानंतर तुमचं ॲप डाउनलोड झालं आहे, तुम्ही म्हणजे इमिजिएटली तुरंत त्याला बंदही करू शकता किंवा डिलीटही करू शकता. सो हे ज्यावेळेस लक्षात आलं आहे डाउनलोड होतं आहे, तुम्ही डिलीट करा, हा सगळ्यात इझी मार्ग, किंवा परमिशन बंद करून ठेवा, हा दुसरा मार्ग. म्हणजे एकूणच यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपण स्वतः आपल्या हातात आहे की काय करायचं आणि काय नाही. तर त्यांच्या ज्या जाहिराती असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं असतं की हे रिस्क आहे, तरीसुद्धा तिथं माणसं जातात आणि हे सगळं करत असतात. काय सांगाल सर? जसं मी आधी पण बोललो की आता प्रत्येक गोष्ट जी रिस्की आहे त्याच्यावर सरकार रिस्ट्रिक्शन आणतं. रिस्ट्रिक्शन म्हणजे ते बंद नाही करत, पण त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणतं. भलेही मग ते सिगरेट असो, दारू असो किंवा ऑनलाईन गेमिंग असो. सरकारच्या हातात आहे, आता दोन गोष्टी आहे. सरकारच्या हातात आहे की ते बंदही करू शकतात, पण तिथे खूप जास्त मोठा रेव्हेन्यू आहे. रेव्हेन्यू म्हणजे सरकारला याच्यातनं इन्कम मिळतो. तर तुम्ही जर ऑनलाईन गेमिंग पाहिलं तर ऑनलाईन गेमिंगमध्ये जसं रम्मी किंवा काही असतील, तर रम्मीमध्ये सरकार 30% एक टॅक्स 115 BB आपला एक टॅक्स आर्टिकल आहे, त्याच्या अंतर्गत 30% टॅक्स. तुम्ही जर एखादी रक्कम जिंकला, एखादं एक्झाम्पल की मी 1 करोड रुपये जिंकलो, तर त्यातले 30 लाख रुपये सरकारला जातात. सो 30% टॅक्स हा सरकार घेतो. त्याच्यामुळं हा एक पोटेन्शियल रेव्हेन्यू सोर्स आहे गव्हर्नमेंटसाठी. त्याच्यामुळे हे बंद करणं अवघड आहे. जसं सिगरेट, दारू आहे, हे बंद करणं अवघड आहे. तर गव्हर्नमेंट तर बंद करणार नाही आहे, गव्हर्नमेंट पैसे कमवणार त्याच्यावर. तर तुम्ही समजदार व्हायला पाहिजे, आपण स्वतः माणसाने समजदार व्हायला पाहिजे की शॉर्टकटचा पैसा न कमवण्यापेक्षा कष्ट करून, मेहनत करून पैसा कमवा आणि अशा मार्गात जाणे टाळावे. मध्यंतरी बच्चू कडूंनी सुद्धा या संदर्भात आंदोलन केलं होतं की ऑनलाईन जुगार हा बंद करण्यात यावा, पण पुढे काहीच झालेलं नाही आहे. पण आणखी एक मुद्दा मला विचारायचा होता की सगळ्याच जनरेशनची लोकं यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर टेक्निकली काय आपल्याला करता येईल किंवा असे काही ॲप्स बॅन करायची सिस्टीम आपल्या मोबाईलमध्ये आपण करू शकतो का? आता याच्यात दोन गोष्टी. आता जसं मी सध्या न्यूजमध्ये पाहतो की खूप सारे राजकीय व्यक्ती खेळतात, खूप सारे लहान मुलं खेळतात, खूप सारे बिझनेसमॅनसुद्धा खेळतात आणि खूप सारे ॲक्टर या गोष्टींना प्रमोट करतात. तर आता जर सरकारी लोकं, कारण आपण बघतो की आजची बहुतांश पिढी सरकारी लोकांना किंवा सरकारमधल्या नेत्यांना, मंडळींना त्यांचे आयडल मानतात. जर ह्या लोकांनी याच्यावर बंदी आणण्याचं किंवा या लोकांनी वापर करू नये असं अपील केलं तर खूप सारे लोक म्हणजे त्याला फॉलो करतील. ह्याच्या विरुद्ध होताना जसं की काही लोक हे वापरताना दिसतात, तर त्याच्यामुळं बाकीचे लोक पण वापरतात की माझा नेता, माझा हिरो, माझा आयडल वापरतोय तर मी का नाही. तर हे बंद व्हायला पाहिजे. पॉलिटिशियननी बंद केलं, जर तुम्ही हिरो हिरोईननी किंवा ॲक्ट्रेसनी ॲक्टर्सनी हे जर प्रमोशन बंद केलं तर 100% ह्याच्यात म्हणजे आपण हे म्हणू शकतो की प्रमाण कमी होताना दिसेल. दुसरं म्हणजे जर तुम्ही लिमिटेशन आणले, रिस्ट्रिक्शन आणले, टॅक्स अजून वाढवला तरी ह्याच्यात प्रमाण कमी होऊ शकतं. आणि परमिशन्स जसं तुम्ही बोलले की ह्यातलं आपण टेक्निकली काही करू शकतो, तर मोबाईल ॲपमध्ये असे काही फीचर किंवा सेटिंग डायरेक्टली अवेलेबल नाही आहे की आपण यांना रिस्ट्रिक्ट करू शकतो युजर लेवलला. पण असे काही मोबाईल ॲप्स बनवता येऊ शकतात की तुम्ही अशा परमिशन सेट करू शकता. पॅरेंट कंट्रोल ॲप जसं म्हणलं, तर पॅरेंट कंट्रोल ॲपमध्ये अशा काही परमिशन तुम्ही देऊन ठेवू शकता की ह्या टाईपचे ॲप किंवा ह्या प्रकारचे कीवर्डचे किंवा पेमेंट गेटवे इंटिग्रेटेड असलेले ॲप डाउनलोडच होऊ नये. हे करू शकतो, पण ह्याला लिमिटेशन्स आहेत. सगळे 100% इम्प्लिमेंट होऊ नाही शकत. खूप छान माहिती दिली सर. आणि खरंच मला वाटतं की जर तुम्हाला ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यापासून सावध राहायचं असेल, या विळख्यात जायचं नसेल, तर तुमच्याकडे स्वतःकडेच त्याचं उत्तर आहे. तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवणं हीच त्याची गुरुकिल्ली आहे. कॅमेरामन शिवाजीसह मी प्रेरणा परबखोत, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे
सचिन इंटरनॅशनल, 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.